नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जून महिन्यातील महत्त्वाचे दिवस याविषयी माहिती। जगभरात 1 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बालदिन आणि जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने 2001 मध्ये 1 जून जागतिक दूध दिन म्हणून घोषित केला होता। दुधाला जागतिक अन्न म्हणून ओळखण्यासाठी आणि डेअरी उद्योग साजरा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय बाल दिन सर्व मुलांचे हक्क आणि कल्याण वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। मुलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या या उत्सवावर विशेष भर दिला जातो। 3 जून जागतिक सायकल दिन संयुक्त राष्ट्र महासभेने एप्रिल 2018 मध्ये हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता। सायकल हा मानवी प्रगती, शाश्वतता आणि जागतिक समावेशतेचे प्रतीक आहे। सायकल हा पर्यावरणास अनुकूल वाहन आहे। समाजातील सर्व स्तरावरील लोकांना सायकल चालवण्यासाठी आनंद घेता यावा या दिवशी विशेष सायकल यात्रा आयोजित केल्या जातात। राष्ट्रीय चीज दिवस हा 4 जून रोजी साजरा होणारी वार्षिक सुट्टी आहे। स्वादिष्ट आणि पौष्टिक दुग्धजन्य पदार्थ चीज साजरे करण्याचा हा दिवस आहे। चीज हे दही आणि दबलेल्या दुधापासून बनवलेले जाते। हे एक अष्टपैलू अन्न आहे ज्याचा आनंद विविध मार्गांनी घेता येतो। त्यात स्वतःच इतर पदार्थांमध्ये घटक म्हणून किंवा टॉपिंग म्हणून चीजचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो। 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करणे आणि त्यासाठी कृती करण्यात प्रोत्साहित करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे। पर्यावरणाच्या समस्या आणि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणाच्या समस्या आणि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणाविषयी निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे, हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, जंगल तोडा आणि जैवविविधतेचा ह्रास याविषयी जनजागृती करणे। 1972 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती। 6 जून स्वीडनचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो। दिवसाला स्वीडिश राष्ट्रीय दिवस असे म्हणतात। 1983 पूर्वी हा दिवस स्वीडिश ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो। 2005 मध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरा केला। 6 जून 1944 रोजी ऑपरेशन ओव्हरलॉर्ड अंतर्गत डी डे झाला होता। अर्जेंटिनामध्ये 6 जून हा दिवस अभियांत्रिकी दिन म्हणून साजरा केला जातो। दक्षिण कोरियामध्ये 6 जून हा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो। 7 जून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो। असुरक्षित अन्न आणि स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा करण्याची जबाबदारी जागतिक आरोग्य संस्था WHO आणि अन्न आणि कृषी संघटना FAO यांच्यामध्ये आहे। ग्रीसवर्ल्ड विरुद्ध कनेक्टिकट राज्य या ऐतिहासिक खटल्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने विवाहित व्यक्तींना जन्मनियंत्रण वापरण्याचा घटनात्मक अधिकार आहे असा निकाल दिला। 8 जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी हा दिवस साजरा करतो। जगातील महासागरांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, महासागराचे महत्त्व आणि त्यांच्याशी आपले संबंध याबद्दल जनजागृती निर्माण करणे, महासागराच्या संवर्धनाचा वापर करण्यासाठी योग्य पद्धत शिकविणे। 1992 मध्ये रिओ दी जानेरो येथे झालेल्या पर्यटन आणि विकासावरील संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत या दिवसाची कल्पना मांडण्यात आली होती। 9 जून हा दिवस जागतिक मान्यता दिन म्हणून साजरा केला जातो। व्यापार आणि अर्थव्यवस्थेत मान्यता देण्याच्या भूमिकेला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। इंटरनॅशनल लॅबोरेटरी अक्रेडिटेशन कोऑपरेशन आणि इंटरनॅशनल एक्रेडिशन फोरम
यांचा संयुक्त उपक्रम आहे. व्यापार आणि अर्थव्यवस्थेत मान्यता देण्याच्या भूमिकेला प्रोत्साहन देणे. 12 जून हा दिवस जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस म्हणून साजरा केला जातो. दिवसाचा उद्देश बालमजुरांचे प्रमाण कमी करणे आणि त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे आहे. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO ने 2002 मध्ये सुरू केला होता. या दिवसाच्या माध्यमातून बालमजुरांचे जागतिक प्रमाण कमी करण्यासाठी आणि त्यांच्या निर्मूलनासाठी आवश्यक असलेल्या कृती आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले जाते. संयुक्त राष्ट्राने 2025 सर्व प्रकारातील बालमजुरीचे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे. या दिवसाविषयी 12 जून हा राष्ट्रीय लाल गुलाब दिवस आणि राष्ट्रीय प्रेम दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रक्तदानाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती केली जाते. या दिवशी रक्तदान करणाऱ्या व्यक्तींचे आभार व्यक्त केले जातात. रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळते. रक्तदान करणाऱ्या व्यक्तींच्या निस्वार्थ कृत्यांची कदर करणे. रक्तदानामुळे मोठ्या नर्सरी आणि गंभीर परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचतात. गरोदरपणात आई आणि बाळाचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने WHO 2004 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यास घोषित केले. 2005 मध्ये 98व्या जागतिक असेंब्लीमध्ये या दिवसाची घोषणा करण्यात आली. 15 जून हा दिवस जागतिक पवन दिवस आणि जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस. 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. कार्ल लँडस्टेनर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. कार्ल लँडस्टेनर यांना ABO रक्तगट प्रणालीच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले होते. सुरक्षित रक्तदानाच्या गरजेबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस 2004 मध्ये ओळखला होता. 2005 मध्ये जागतिक आरोग्य असेंब्लीने या दिवसाची घोषणा केली. पवन ऊर्जेचे विविध उपयोग आणि पवन ऊर्जा जगाला बदलण्यात कशी मदत करू शकते याविषयी जनजागृती पसरण्यासाठी साजरा केला जातो. युरोपियन विंड एनर्जी असोसिएशन ने 2007 मध्ये हा दिवस पवन दिवस म्हणून प्रस्थापित केला. आपल्या जुन्या पिढ्यांचा दुर्लक्ष यासाठी समज वाढवण्यासाठी आणि उपाय करण्यासाठी साजरा केला जातो. 18 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्थायी दिन म्हणून साजरा केला जातो आणि गोवा क्रांती, आंतरराष्ट्रीय सहल दिन आणि शाश्वत गॅस्ट्रोनॉमी डे म्हणून साजरा केला जातो. गोवा क्रांती दिन 18 जून 1946 रोजी डॉ. राममोहन लोहिया यांनी गोव्यातील लोकांना पोर्तुगीजांच्या विरोधात बोलण्याची प्रेरणा दिली होती. या दिवशी झालेल्या क्रांतीच्या वक्तृत्वाचे स्वातंत्र्य लढ्याला बळ दिले. आंतरराष्ट्रीय सहल दिन हा दिवस एकमेकांच्या सहवासात खाण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी एकत्र जमून साजरा केला जातो. 19 जून हा दिवस राष्ट्रीय पठण-पाठण दिवस म्हणून साजरा केला जातो. युनिटीथ या नावाने साजरा केला जातो. युनायटेड स्टेट्समधील गुलामगिरीच्या समाप्तीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. युनिटीथ हा युनायटेड स्टेट्समधील एक फेडरल सुट्टी आहे. आफ्रिकन अमेरिकेतील लोकांनी या देशात अनुभवलेल्या 246 वर्षाच्या गुलामगिरीच्या युगाचा अंत साजरा करण्याचा हा दिवस आहे. काही लोक याला काळा स्वातंत्र्य दिन संबोधतात. जून
विश्व सीमा दिवस, जागतिक निर्वाचित दिन हा संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दरवर्षी 20 जून रोजी आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय दिवस आहे. जगभरातील निर्वासितांना साजरे करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी डिझाईन केले आहे. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगासनांच्या फायद्याबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने 11 डिसेंबर 2014 रोजी ठराव 69/131 द्वारे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला होता. या दिवशी योगासनांच्या फायद्याबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी योगासने करून मानसिक तंदुरुस्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस, संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणूनही साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना 1894 मध्ये झाली होती. त्या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरातील सार्वजनिक लोकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस विधवांना समर्थन देण्यासाठी साजरा केला जातो. 26 जून हा दिवस अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट अंमली पदार्थ मुक्त समाजाची निर्मिती करणे हे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्लीने 7 डिसेंबर 1987 रोजी ठराव 42 ते 112 पारित करून हा दिवस साजरा करण्याचे ठरवले होते. महाराष्ट्रात 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणूनही साजरा केला जातो. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. 26 जून हा दिवस ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील 179वा दिवस असतो. लीप वर्षात हा दिवस 180वा दिवस असतो. 29 जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय सांख्यशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी भारतीय सांख्यिकी संख्या स्थापना केली होती. त्यांनी महालनोबिस डिस्टन्स तयार केले होते. त्यांनी भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत 1956 ते 1961 औद्योगिकीकरणाची रचना तयार केली होती. या रचनेला महालनोबिस प्रारूप असे म्हणतात. सामाजिक आर्थिकदृष्ट्या नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये आकडेवारीच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे. 30 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय क्षुद्रग्रह दिवस आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. 30 जून सोशल मीडिया डे. सोशल मीडिया आपल्या आयुष्यात लोक कसे संवाद साधतात, कसे सामाजिक करतात आणि याची व्याख्या केली जाते. 30 जून हा दिवस काँग्रेसचे लोकशाही प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिन म्हणूनही साजरा केला जातो. संसदीय लोकशाहीसाठी संसदेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आयोजित करणे विशेषतः महत्त्वाचे आहे. संसदीय संवाद आणि मुत्सद्दीपणा युद्धात जाण्यापेक्षा मतभेद मिटवण्यासाठी उपयुक्त आहे. संसदेमुळे राष्ट्रामध्ये शांतता आणि समजूतदारपणा निर्माण होते. तर मित्रांनो, हे होते जून महिन्यातील महत्त्वाचे दिनदर्शिका दिवस. तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.